ओके. 27 जून 2025 रोजी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत यवत गावाच्या हद्दीमध्ये एक अज्ञात इसमाचं त्या ठिकाणी डेड बॉडी आम्हाला मिळाली होती. ती डेड बॉडी गंभीररित्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती. तर त्या डेड बॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला. त्या तपासामध्ये गेल्या 8-15 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या तांत्रिक विश्लेषण असेल, CCTVज असतील, डम डेटा असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर अज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सरगर, वय 24 वर्षे, हा धाराशिवचा इसम आहे. त्या इसमास 5 आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहे त्यांचं नाव आहे योगेश पडळकर, राजश्री पडळकर, विकास कोरडे, शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोठे. अशा 5 इसमांनी त्याला त्या ठिकाणी उचलावून त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी धारदार तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावरती वार करून मारलेला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ त्याच्या अंगावरती टाकून त्याला जाळण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. तर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि 5ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सदर घटनेच्या डिटेक्शनच्या अनुषंगानं जे आमचं डिटेक्शनचं पथक आहे त्यामध्ये LCBची टीम असेल, तसेच पोलीस स्टेशन यवतची डिटेक्शनची टीम ज्यामध्ये PI नारायण देशमुख, API महेश माने आणि त्याचबरोबर आमचे DB पथकातले अंमलदार यांनी गेल्या 8-10 दिवसामध्ये ती मिसिंग शोधण्याच्या अनुषंगानं आणि असा व्यक्ती जो अज्ञात आहे ते शोधण्याच्या अनुषंगानं आणि तो खून का झालेला आहे यामध्ये तपास करण्याच्या अनुषंगानं खूप चांगली मेहनत घेतली. तर मी त्या सर्वांचं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप गिल सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री गणेश बिरादार सर यांच्या वतीनं अभिनंदन करतो. धन्यवाद. त्याच्या अनुषंगानं तपास चालू आहे. थोडं प्राथमिक असं आहे की अनैतिक संबंधाच्या याच्यातून हा खून झालेला आहे.